इकला जरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग राया मदन हसतय कसा. आता कोण फोन लावलंय याने कशाला फोन लावलाय काय तर काम असल्याशिवाय फोन लावत नाही हो. हॅलो विशाल बाबा. हा बोल की बाबा. एक अर्जंट काम होतं रे. बोल की बोल. ते आमचं पाहुणं शिवणारे धाब्यावर आले. हा ते लय आवले आहे बाबा. त्याला तेवढं तुझ्या गाडीतनं घेऊन ये की. तू पण चल की माझ्या संगट. अरे मी सांगलीला आलोय. मला यायला 1 तासभर तर जाईल अजून. ठीक आहे की जातो. बरं ते आपण बघूया. ते फीचं तेवढं बघा की काय असेल ते जुगाड तुमचं 2 दिवसात लावून टाकूया. हां चालतंय. बरं ठेवतो जरा कामात आहे. अरे नवनाथ झालं भावा. तू लावून दिलेल्या जुगाडाचा फोन आलता. 2 वाजेपर्यंत तिच्या घरात कोण नाही आहे. चल लवकर जाऊन येऊया. काय सांगायलायस? होय. खरंच काय? खरंच की. बरं ते जाऊन दे. एवढ्या लांब धापा टाकत आलेस त्याच्यासाठी काय गिफ्ट बिफ्ट आणलेस का नाहीस? त्याच्या आईला गिफ्ट बी आणायचं असते वे. असं वागतेस मर्दा म्हणून तुला कुठे घेऊन जावं वाटत नाही. मला माहित होतं तू असंच करणार म्हणून तुझ्यासाठी पहिलेच गिफ्ट आणून ठेवलंय. कुठं आहे बघू. आम देतो. हे घे गिफ्ट आणि तिला दे म्हणजे खुश होईल. चल लवकर जाऊया. चल हा, आपण. चल. या अक्षयच्या पाहुण्याला आणायला निघाले बरोबर आहे. खरं नेमकं काळं हाय काय गोरा आहे काय विचारलंच नाही. जाऊ तिकडं. नंतर व्हॉट्सअपला फोटोज मागून घेतो. दादा आम्हाला लेंगऱ्याला सोडा की. बरं बरं बसा. तिकडे चाललोय मी. बसा बसा. थँक्यू दादा. या रोडला एक पण गाडी थांबत नव्हती. 1 तास झालं उभा आहे. नशीब तुम्ही थांबला. नाव काय तर तुमच्या दोघांची? मी अंकुश. माझं नाव नवनाथ. काय या गावातली पोरगी पटवली की काय? तुम्हाला कसं माहित? बेटा तुम जिस स्कूल में पढ़ते हो ना उस स्कूल का हेडमास्टर हूँ मैं. खरंच हेडमास्टर आहे तुम्ही. बघितल्या ओळखले. अरे येडायसा की काय? असं दिवसा चाललायसा कोणतं रंग्यात पकडलं तर? नाही नाही काय होत नाही. तिच्या घरी 2 वाजेपर्यंत कोणच नाही. तिनेच तर कॉल करून बोलवले. ह्याला कशाला घेतलंयस? मी वॉचमॅनचं काम करणार आहे हो. कोण आले की लगेच याला सिग्नल द्या. मग सगळी फिल्डिंग लावून आहेसा. ते नव तुला या गावातली पोरगी कशी काय पटली म्हणायचं? हे साहेब लवकर आहेत बघा. यांनीच माझी सेटिंग लावून दिल्या. तुमची पण सेटिंग लावायची आहे का सांगा. लगेच लावून देतो. कुठलं का गाव असं ना. ओ थांबा थांबा. इथंच थांबवा आम्हाला. दादा थँक्यू बरं का. अरे काही विषय नाही. बरं तुझा नंबर दे. 70-58. अरे तुझा नंबर आहे नवनाथचा. दे पोरग कामाचा आहे. 87 67 हा 84 हा 28 74. ओके. चल ओके. फोन करा. हा अरे हे आणि काय विसरले बाबा. ए अंकुश. ए नवनाथ. आईला बेन एवढं हाय तर पोरगी पटवल्या. छायला आम्ही एवढं मोठा बैल झालो तरी पोरगी पटवणार. छायला चल चल लवकर चल. या की आत. दरवाजा उघडा आहे.
अरे ती गिफ्ट कुठं आहे? आई घातली त्या गाडीतच राहिले. बरं जाऊ सोड, मी आज जातो, कोणतरी आले की सिग्नल दे मला. चालतं. हात लावू नको. कोण आहेस तू? उठ रे, राहू दे, उठ पहिला उठ. बसा आणि जावा नीट. जावा म्हणजे धमकी कोणाला द्यायलायस? माहित आहे का मी कोण आहे? काय आमदारच का खासदार तुला ओळखायला? हा, कोण आहेस तू? आमदार खासदार नाही मी, 16 चाकीचा ड्रायव्हर आहे. 16 चाकीचा ड्रायव्हर आहेस, मग 2 चाकीवरनं कसं काय पडला तरी? जा. ह्याच्या पाहुण्याचा पहिला फोटो मागून घेतो. हॅलो, पाहुण्याला घेतलास का रे? अरे तुझा पाहुणा काळा दिसतोय का गोरा दिसतोय कसं कळणार मला? पहिला फोटो पाठव त्याचा. बरं बरं, हा तुला फोटो लगेच पाठवतो व्हॉट्सअपला. अरे याला आत्ता तरी मारून पाठवले की रे. अरे देवा. अरे तू त्या मारुतीचा पोरगा ना? होय, तू ओळखतोस बाबांना? होय ओळखतोय की. खरं ते नव तू गावासनं पेला चालू केला? मी नाही, मी माझ्या मित्राला आणायला आलतो इथं. सगळेजण गावल्यावर असंच म्हणतात. अहो खरं तो मी नाही पित. अहो लावू नको, आमच्या बाबांना फोन लावू नका, उगाच मला बदलून काढतील कुठतरी. नको लावू काय? नको नको नको. बरं एक काम कर, 2 क्वार्टर. याड गिड लागले काय? असला उद्योग करत नाही मी. बर, बाबाचा मार खायला तयार राहा. पप्पाला काय फोन लावू नका. चला देतो, चला. पण एकच क्वार्टर? एक नाही 2. हे घ्या मोबाईल, लावा आमच्या बाबाला फोन, चाललो मी. बरं राहू दे, तू म्हणशील तसं. एक तरी एक. घ्या डोसा. आता या अक्षयच्या पाहुण्याला कुठं हुडकायचं? निघून ये इकडे. ते ना मग कोणीकडे चालवायचा? मला बी सोडा की जरा तिकडं. बसा बसा. दारू पितो ते ठीक आहे, पण हे काय बाईचा नाच पण आहे? देवा रे देवा, मारुतीचं पोरग एवढं बिघडलं? हो ते माझं नाही हो. तुझ्या मित्राचंच असणार. होय होय मित्राचंच आहे. असू दे कोणाचं पण. थांब तुझ्या बापालाच सांगतो.
अजून एक क्वार्टर दे, नाव सांगत नाही. पिडलंय मला, पिडलायसा तुम्ही. आणतो थांबा. हे घ्या आणि ते पाकिट पहिला द्या इकडे. हाच तो पाहुणा त्याला मी बारवरती न्यायला आलतो आणि राव तुम्ही नाही ते आपा उठून बसलायसा. अरे हॉल मेकर किती वर्षात ना अरे का तुम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखताय काय रे? तिथे पण आला सोय मला नावाची बदनामी करायला. हॉल मेकर हात लावायच नाही मला. अहो थांबा की जरा, तुम्हाला ते अक्षय न्यायला पाठवलाय. चला. अक्षयनं पाठवला मग चला. ए राहू दे इथंच. चला. ए ही गाडी माझ्यासाठी न्यायला आल्या, या होल मेकरला घ्यायचं नाही. तू कोण सांगणार? अहो राहू द्या, अहो घ्या गाडीत. नाही यायचं. अहो असं रस्त्यावर कुठे सोडतायसा? घ्या गाडीत. नाही म्हणजे नाही. अहो माणूस किचन नात्यानंतर घ्या. माणुसकीची आईची गण. चला हो चला, बसा माग बसा. काय भाऊ तुम्ही पण हा? तुम्हाला माहित नाही हो माणूस किती नीच आहे. ए होल मेकर तोंड सांभाळू ना. ते नव तुमचं नाव होलमेकर आहे काय? अहो माझं नाव बालाजी आहे, खरं या नाऱ्यामुळे माझं नाव होलमेकर पडलंय. कसं काय होलमेकर म्हणजे? सांग सांग काय मी सांगू. ह्यो नारू ज्या गाडीवर 16 चाकी गाडीवर ड्रायव्हर होता का नाही, त्या गाडीवर मी किन्नर होतो. आणि आम्ही दिवसभर काम करायचो, थकून बागून एकाच खोलीत झोपायचो. आणि असंच एका रात्री लय काम केलं आज, एकदा झोपतोय असं झालंय. घंटा काम करतोस तू, कायम निवांतच असतोस. म्हणजे तूच सगळी कामं करतोस. इथं गाडी चालवून माझ्या कमरेचा खोळखोळा झालाय. लय शहा नाहीस. झोप बाबा झोप. हे काय रे? काल माझ्या अंगावर पाय टाकलेला असतो. मग काय झालं? मग काय मग आधीच बायकोपासून लांब आहेस, एक दिवस गेम करशील माझी. झोप, लय शहा नाहीस. काय झालं? काय झालं? हे काय केलायस? बरं झालं उशी मध्ये टाकलेलो मी, नाहीतर गेमच केला असतास तू माझी. ए बाबा काय पण बोल नको, मी काय नाही केलं. बरं झालं बाबा वाचलो मी. हॉल मेकर हॉल मेकर. गाडी थांबव, उतरा मला, गाडी थांबव. आईला पिडलायचा मर्दाव, मगापासून तुमची भांडणं बघायला लागलोय. उतरा गाडीमधनं, पहिला उतरा उतरा. आईला मगापासून भांडणं लागल्या ना, काय तर गार पाजूनच शांत बसवायला पाहिजे. हे घ्या पिंडक्यांनो, हे प्या आणि जरा थंड बसा. मगापासून नुसतात भांडणं सरकार इकडे. तरी मी याला किती वेळा सांगितलं की मी नाही केलं म्हणून, तरी यानं सगळ्या गावात बोंबाबोंब केली की उशीला होल मी पाडले म्हणून. त्याला काय सांगायला केलाय असल्यासारखं. तुझ्या अरे अरे ते नव, तुझं नाव होलमेकर कसं काय पडलं? सांग सांग. होलमेकर? अरे लोक गावात बोर पाडायची असली मला बोलवायचे, भिंतीला होल पाडायचं असलं मला बोलवायचे.
कुठे ठोकायची असली मला बोलवायची. त्याच्यावरनं माझं नाव होल मेकर पडलंय. गावात कुठलं बी होल मारायचं काम असू दे मला बोलवायचं. त्यामुळे तुझं नाव होल मेकर पडलं. लोकांच्या नावापुढे डॉक्टर इंजिनियर अशी उपमा लागतात आणि याच्या नावापुढे काय विशाल बाबा? अरे अक्षय ही बस भावा. मग सांगलीत ना का आलास? हे आत्ता झालं बघ. हा सॉरी बाबा, माझ्या पाहुण्याने तुला खूप त्रास दिला. तसं काही नाही रे भावा, दोस्ती सगळं चालते, काही विषय नाही आहे भावा. आता ह्यो आणि कशाला आला? आता इथं आणि कशाला आलायसा? आमच्या बाला सांगायला आलायसा काय? मला तुझी मदत पाहिजे. हा कसली मदत? या नाऱ्यामुळं मला माझं गाव सोडायला लागलं. बायको पण सोडून गेली. लय दिवस झाले मी माझ्या पोरगीला बघितलं नाही. अरे बरोबर, बसा बसा इथं, बसा 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 इथं बसा. आता या गावात मी लय कष्टाने नाव कमवलंय आणि माझ्या नावाची बदनामी करायच्या अगोदर त्याला या गावात नाव पार करायला पाहिजे. आजपर्यंत मी आयुष्यात कधी लढलो नाही. खर तुमचे हे बघून माझं आज इथंपर्यंत आलं. नारू लय डोक्याला तापाय. माझ्या खिशातनं दारूसाठी पैसे काढते, मी माझ्या बायकोसोबत भांडतोय. रोज माझ्या घरात महाभारत व्हायला लागले. तर नारूचं काही तर करायलाच पाहिजे. अरे पण करायचं तरी काय? हा हा ठीक आहे, असंच करू. लागा कामाला. पुढच्या भागात लागायचं कामाला.